भूक लागली की दुसरं काही खाण्याऐवजी आईस्क्रीम खाण्याऐवजी तुम्ही जर ताक पीत राहिलात तर ते चांगलं आहे. फ्रूट ज्युसेस साखर न घालता, न गाळता घेतले तर चांगले राहतील. आणि पाणी पीत राहणं फार गरजेचं आहे. तुम्हाला दिवसभरामध्ये निदान 3-3.5 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमचं डायजेशन व्यवस्थित सुरू राहतं आणि डिहायड्रेशन न झाल्यामुळे तुमची स्किन, तुमचे केस वगैरे सुद्धा व्यवस्थित राहतात. निश्चितच आपल्याला बऱ्याच जणांनी आता प्रश्न तर विचारले होतेच, पण मला एक प्रश्न असा आहे, की आपण बऱ्याचदा बघतो काही जण डाएट तर करतातच, सोबतच ड्रिंक म्हणा किंवा एखादा वर्कआउट ते कंटिन्यू करत असतात. पण अचानकच येऊन सांगतात, की माझं एका महिन्यात 5 ते 7 किलो वजन कमी झालं आहे आणि अशा जाहिराती पण आपण बघतो. याचे परिणाम कितपत वाईट आहेत किंवा कितपत चांगले आहेत, हे मी पर्सनली सांगू शकत नाही. यासाठीच आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारते, की महिनाभरात किती वजन कमी होणं हे सामान्य असतं. म्हणजे 1 किलो किंवा 2 किलो वजन कमी होणं हे सामान्य असतं. 5 ते 7 किलो वजन खरंच कमी होतं का? जर तुम्ही कॅलरी डेफिशियंट असाल किंवा तुमच्या रोजच्या तुमचं जे कॅलरीज लागतात त्याच्यापेक्षा अगदीच कमी कॅलरीज केल्यात तर ऑफकोर्स तुम्ही न्यूट्रिशन डेफिशियंट होऊन तुमचं वजन कमी होणं साहजिक आहे. तुम्ही जर खातच नसाल, तुम्ही जर फक्त मी ज्यूसच पिते म्हणाल दिवसभरामध्ये, तर तुमचं वजन निश्चित कमी होणार आहे. मात्र त्यातनं तुम्हाला न्यूट्रिएंट्स मिळतायत का जे हवे आहेत ते? आपण जे म्हणतो की संतुलित आहार किंवा आपल्या ताटामध्ये सगळं हवं ते तुम्हाला मिळतंय का? हे बघणं फार गरजेचं असतं. म्हणजे वजन कमी करण्याच्या मागे लागून बऱ्याचदा मग केस गळती, स्किन खराब होणं या गोष्टी सुरू होतात किंवा तुमचे फक्त खांदे डोळ्यांभोवती काळं होतंय, तुमचे खांदे धूप होतायत आणि मात्र पोटावर चरबी तशीच राहते. मात्र 5 किलो वजन कमी झालंय असं तुम्ही म्हणताय, तर ते हेल्दी वजन निश्चितच नाहीये. तर महिन्याला जो रेशो हवा 2 ते 2.5 किलो किंवा आठवड्याला अर्धा किलो हा रेशो तुमचा हवा वजन कमी होण्याचा आणि तोही कमी जास्त होऊ शकतो. सीझननुसार कमी होतो किंवा तुमच्या मूड्सनुसार, तुमच्या हार्मोन्सनुसार किंवा दिवसभराच्या तुमच्या ॲक्टिव्हिटीनुसार सुद्धा हे वजन म्हणजे कमी जास्त होऊ शकतं. एखाद्या वेळेस होतं की सकाळी माझं वजन एवढं होतं आणि संध्याकाळी बघते तर 400 400 ग्राम वाढलेलं आहे.